रामटेक या मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीला त्यांचा उमेदवार मागे का घ्यावा लागला? रामटेक या मतदारसंघामध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा हा काढून घेऊन अपक्ष उमेदवार असणारे किशोर गजभिये यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे? रामटेक या मतदारसंघामध्ये जातीचं धर्माचं राजकारण कसं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक पातळीवरती विविध अशा राजकीय पक्षांचं बलाढ्य कसं आहे आणि रामटेक हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीसाठी महत्त्वाचा का ठरलेला आहे? नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूजवरती हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून रामटेक हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत चर्चेचा विषय राहिलेला आहे. रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघामधून 2014, 2019 अशा सलग 2 वेळा शिवसेनेचे कृपाल तुमाने हे लोकसभेवरती निवडून गेलेले उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्यावेळी बंड पुकारलं त्यावेळी त्यांच्या बंडामध्ये कृपाल तुमाने हे देखील सामील झालेले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीचं तिकीट देखील आपल्यालाच मिळेल आणि आपण सलग 3 वेळा लोकसभेवरती निवडून जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी आशा आणि आकांक्षा कृपाल तुमाने यांनी बाळगलेली होती. मात्र सरतेशेवटी कृपाल तुमाने यांचं तिकीट कापलं आणि काँग्रेसमधून आयात असणारे राजू पारवे यांना शिंदे गटाकडून निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं. हा विषय राहिला बाजूला. महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीकडून साधारणपणे 2 लोकांना AB फॉर्म दिले. यापैकी पहिलं नाव म्हणजे शंकर चहांदे यांना देखील AB फॉर्म दिला आणि दुसरं नाव म्हणजे किशोर गजभिये यांना देखील AB फॉर्म दिला. किशोर गजभिये यांचा इतिहास काय राहिलेला आहे, त्याचप्रमाणे शंकर चहांदे यांचा इतिहास काय राहिलेला आहे हे जरा नीट समजून घ्या. गेल्या काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवाराची पहिली लिस्ट जाहीर केलेली होती. पहिल्या लिस्टमध्ये साधारणपणे 9 नावे घोषित करण्यात आलेली होती. मात्र या 9 नावापैकी एक रकाना हा वंचित बहुजन आघाडीने खाली ठेवलेला होता, रिक्त ठेवलेला होता आणि या रकाना जो रिक्त होता त्याचं नाव म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ. रामटेक या मतदारसंघावरती रात्रीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीकडून शंकर चहांदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. साधारणपणे 25 मार्चच्या रात्री शंकर चहांदे यांना AB फॉर्म देण्यात आला आणि 26 मार्चच्या सकाळी किशोर गजभिये यांना देखील AB फॉर्म वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला. म्हणजेच एकाच वेळी 2 उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने AB फॉर्म दिले. या दोघांनीही रामटेक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांचाही उमेदवारी अर्ज स्वीकृत झाला. मात्र महत्त्वाचा विषय जो बनतो तो नीट समजून घ्या की शंकर चहांदे कोण आहेत आणि किशोर गजभिये कोण आहेत. शंकर चहांदे हे RSSचे कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे विस्तृत आणि जुने कार्यकर्ते राहिलेले आहेत. साधारणपणे 1997 ते 2007 अशा सलग 10 वर्षाच्या कालखंडामध्ये शंकर चहांदे यांनी जिल्हा परिषदेचं सदस्यत्व म्हणजे जिल्हा परिषदेचे ते सदस्य राहिलेले आहेत. 1997 ते 2007 याच कालखंडामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेमधील समाज कल्याण विभागाचं सभापती पद देखील भूषवलेलं होतं. 2007 मध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र 2012च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शंकर चहांदे यांच्या पत्नी असणाऱ्या कल्पना चहांदे या जिल्हा परिषदेवरती सदस्य म्हणून निवडून आल्या. 2012च्या नंतर 2013 साली कान्हान नगर परिषदेवरची निवडणूक शंकर चहांदे यांनी लढवली आणि त्यांनी ती जिंकली. 2013 साली कान्हान नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या कारणामुळे कान्हान नगर परिषदेचे साधारणपणे 2.5 वर्ष शंकर चहांदे हे नगराध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला किशोर गजभिये हे IAS ऑफिसर राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती यासारख्या भागामध्ये किशोर गजभिये हे IAS ऑफिसर असतानाच त्यांनी भरपूर साऱ्या लोकांना शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांनी मदत केलेली आहे. विविध अशा लोकांना त्यांनी निवडणुकीसाठी उभं केलं. त्याचप्रमाणे त्यांना निवडून आणण्यासाठी देखील त्यांनी मदत केली. किशोर गजभिये यांनी सुरुवातीला 2014ची विधानसभेची निवडणूक लढली. 2014 साली नागपूर नॉर्थ या ठिकाणातून किशोर गजभिये यांनी बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे विरोधक होते
नितीन राऊत, जे की काँग्रेसचे मंत्री राहिलेले आहेत आणि एक नागपूरमधलं मोठं नाव आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये किशोर गजभिये यांना 55,187 म्हणजे साधारणपणे 30.37% एवढी मते पण 68,905 म्हणजे साधारणपणे 37.93% एवढी मते प्राप्त झाली. बहुजन समाज पार्टीकडून किशोर गजभिये उभे राहतात आणि क्रमांक 2 ची मते नागपूर नॉर्थ या ठिकाणातून त्यांना 2014 साली प्राप्त झाली होती. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच किशोर गजभिये यांनी रामटेक या लोकसभा मतदारसंघासाठी फॉर्म भरला. मात्र या मतदारसंघामध्ये त्यांनी फॉर्म भरत असताना त्यांना सगळ्यात प्रथम विरोध केला तो म्हणजे नितीन राऊत यांनी आणि दुसरा विरोध केला तो म्हणजे सुनील केदार यांनी. नितीन राऊत यांचा विरोध साहजिकच आहे, कारण की 2014 साली त्यांचे प्रतिस्पर्धी किशोर गजभिये हे राहिलेले होते आणि त्यांना क्रमांक 2 ची मते पडलेली होती. तर सुनील केदार यांनी किशोर गजभिये यांच्या नावाला विरोध अशा कारणासाठी केलेला होता कारण की त्यांना रामटेक या मतदारसंघावरती त्यांच्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये किशोर गजभिये यांना थेट दिल्लीमधून डायरेक्ट फॅक्सच्याद्वारे एबी फॉर्म प्राप्त झाला आणि या एबी फॉर्मच्या जोरावरती किशोर गजभिये यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती 2019ची लोकसभा निवडणूक लढली. यावेळी किशोर गजभिये यांना साधारणपणे 4,68,738 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते पडली. तर विजयी उमेदवार जे होते कृपाल तुमाने यांना साधारणपणे 5,94,827 म्हणजे साधारणपणे 49.90% एवढी मते प्राप्त झाली. किशोर गजभिये हे असे उमेदवार आहेत की ज्यांना विधानसभेला देखील क्रमांक 2 ची मते पडली आणि लोकसभेला देखील क्रमांक 2 ची मते पडली. मात्र हे दोन्ही मतदारसंघ एकमेकांपासून 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. विधानसभेला तिकीट त्यांनी नागपूर नॉर्थ या ठिकाणातून मिळालेलं होतं ते BSPच्या तिकिटावरती आणि रामटेक हा मतदारसंघ नागपूरपासून 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावरती असताना देखील त्यांना क्रमांक 2 ची मते ही काँग्रेसच्या तिकिटावरती पडलेली होती. आता या मतदारसंघामध्ये जातीचं आणि धर्माचं राजकारण कसं आहे हे समजण्यापूर्वी या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या ज्या 6 जागा आहेत यांचा जर अभ्यास केला तर असं दिसून येतं की कोटल या ठिकाणातून अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आमदार आहेत. सावनेर या ठिकाणी रिकामा आहे. हिंगणा या ठिकाणातून समीर मेघे भारतीय जनता पार्टीकडून स्थानिक आमदार आहेत. उमरखेड हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, हे देखील पद सध्याला राखीव आहे. 5वी जागा आहे तुमची कामठी या ठिकाणातून टेकचंद सावरकर हे भारतीय जनता पार्टीकडून स्थानिक आमदार आहेत आणि 6वी जागा येते तुमची रामटेकची या ठिकाणातून आशिष जयस्वाल हे भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले आहेत. मित्रांनो, रामटेक हा मतदारसंघ का महत्वाचा आहे यावरती जर बघायचं झालं तर रामटेक या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अत्यंत मोठमोठ्या लोकांनी केलेलं आहे. साधारणपणे 1984 आणि 1989 अशा 2 वेळा या मतदारसंघामधून PV नरसिंह राव हे जिंकून आलेले होते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की PV नरसिंह राव हे रामटेक या मतदारसंघामधून निवडून आल्याच्या नंतरच भारताचे प्रधानमंत्री बनलेले होते. त्यानंतर या मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा मतदारसंघ काँग्रेसचा होता. मात्र त्याच्यानंतर 1999 ते 2004 अशा सलग 2 वेळा आणि त्यानंतर 2007च्या पोटनिवडणुकीमध्ये अशा 3 वेळा या ठिकाणातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर 2009 साली मुकुल वासनिक हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले आणि त्याच्यानंतर 2014 ते 2019 अशा 2 वेळा या ठिकाणातून तुमचे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. आता या मतदारसंघामध्ये जर तुम्ही जातीचं जर राजकारण पाहिलं तर जातीच्या राजकारणामध्ये अनुसूचित जातीची किती लोकसंख्या आहे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाची लोकसंख्या किती आहे असं जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये साधारणपणे 22% एवढी अनुसूचित जातीच्या समाजाची लोकसंख्या आहे आणि त्यापैकी 17% बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे. म्हणजे साधारणपणे 2.5 लाखाच्या वरती बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे. रामटेक या मतदारसंघामध्ये साधारणपणे 14% एवढी मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे. म्हणजे साधारणपणे 1.5 ते 2.25 लाखाच्या आसपास मुस्लिम समाजाची लोकसंख्या या मतदारसंघामध्ये बसते. महत्वाचा प्रश्न हा आहे की भारतीय जनता पार्टीमधून आलेल्या आयत उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने का आणि कशासाठी तिकीट दिलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तिकीट दिलंच गेलेलं होतं तर आयत्या वेळी शंकर चहांदे यांचा पाठिंबा काढून किशोर गजभिये यांना उमेदवारी का आणि कशासाठी घोषित केली.
थँक्यू सो मच.